आज आपण रव्याचे मोदक बनवणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने। ज्यांना उकडीचे मोदक येत नाही किंवा जमत नाही त्यांच्यासाठी हे रव्याचे मोदक बेस्ट ऑप्शन आहेत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर रव्याचे मोदक बनवण्यासाठी मी इथे रवा घेतलेली आहे, 1 पावपेक्षा थोडं कमी रवा घेतलेली आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे। जेवढा रवा घेतलेली आहे त्यापेक्षा थोडी कमी पिठी साखर घ्यायची आहे आणि इथे अर्ध्या वाटीपेक्षा कमी तूप घेतलेली आहे, खोबरा किस घेतलेली आहे थोडासा आणि ती विलायची बारीक करून घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला कढई गरम होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप टाकल्यानंतर या तुपाला छान असं वितळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे रवा टाकायचा आहे आणि मीडियम ते स्लो गॅसवरच आपल्याला या रव्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस फुल अजिबात करायची नाही आहे, मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरच या रव्याला छान असं आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे लालसर कलर होईपर्यंत। थोडं वेळ लागणार, 10 ते 15 मिनिटं लागणार, पण स्लो गॅसवरच भाजा, फुल गॅसवर भाजू नका नाहीतर ते जळल्यासारखं होऊन जाते। काही वेळानंतर बघू शकता रवा छान असं भाजून घेतलेला आहे, कलर बघा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला इथे विलायची पावडर टाकायची, जे आपण बारीक करून ठेवलेली होती विलायची ते टाकलेली आहे, त्याचबरोबर खोबरा किस टाकलेला आहे आणि आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया। या सर्वांना छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे पिठी साखर टाकून घ्यायची आहे। पिठी साखर टाकल्यानंतर या पिठी साखरला सुद्धा या रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया। पिठी साखर पण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे, मी ते अर्धा ग्लास पाणी घेतलेली आहे आणि अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी मी इथे टाकलेली आहे, म्हणजे अर्धा ग्लासच्या अर्धा पाणी मी इथे टाकलेली आहे। आणि आता याला आपल्याला असं परततच राहायचं आहे, पाणी टाकल्यावर बघू शकता या प्रकारे परततच राहायचं आहे आणि मीडियम गॅसवरच करायचं आहे। आणि काही वेळानंतर बघू शकता घट्ट व्हायला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही, परततच राहायचं आहे, थांबायचं नाही आहे आणि मीडियम गॅसवरच परतत राहायचं आहे याला। आणि काही वेळानंतर बघू शकता छान असा घट्ट आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपल्याला याला इथे म्हणजे एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। आता हा आपला मोदकाचा मिश्र तयार झालेला आहे रव्याचा, तर आता आपण याला एका ताटात काढून छान असं पसरवून ठेवूया, म्हणजे थंड होणार आणि आपल्याला मोदक सुरळीत बनवता येणार। तर बघू शकता याला छान असं पसरवून घेऊया, म्हणजे हा लवकर थंड होणार। बघू शकता या प्रकारे आपल्याला हा मोदकाचा मिश्र तयार करून घ्यायचा आहे। काही वेळानंतर आता थंड झालेला आहे, आता आपण याचे मोदक बनवून घेऊया। बघू शकता किती मऊ झालेला आहे, जास्त असा शिजलेला पण नाही आहे आणि छान असा मऊ झालेला आहे। आता मी इथे हा मोदकाचा साचा घेतलेली आहे, यामध्येच मी मोदक बनवणार आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला छान असं या साच्यामध्ये हा मिश्र टाकून घ्यायचा आहे मोदकाचा। दोन्ही बाजूने आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर साचा पॅक करूया। आजूबाजूचा हा काढून घ्यायचा आहे। छान असं दाबून दाबून भरायचं आहे आणि हा आजूबाजूचा असलेला जो राहते तो काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण याला खोलून घेऊया आणि बघू शकता आता हा रव्याचा मोदक तयार झालेला आहे। आणि बघू शकता किती आपण झटपट मोदक बनवलेला आहे, खूपच सोप्या पद्धतीने। याच प्रकारे आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया, किंवा तुम्ही या प्रकारे पण मोदक बनवू शकता साच्यामध्ये, बघू शकता या प्रकारे पण भरू शकता तुम्ही, ही पण खूप सोपी पद्धत आहे। मी आधी सांगितली त्यापेक्षा जर या पद्धतीने भराल तर या पद्धतीने लवकर होणार। बघू शकता या प्रकारे छान असा हा जो मिश्र आहे मोदकाचा तो टाकून घ्यायचा आहे या साच्यामध्ये। आता आपण याला काढून घेऊया। बघू शकता हा पण मोदक खूप छान असा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही।
खूपच झटपट बनतात हे मोदक, अजिबात वेळ लागत नाही। आणि बघू शकता आता सर्व मोदक बनवून झालेले आहेत। बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेले आहेत, ते पण खूप कमी मेहनतीमध्ये आणि खूपच सोप्या पद्धतीने। आता आपण इथे थोडंसं खोबरा किस टाकून घेऊया, म्हणजे बघायला सुंदर दिसणार आणि खायला पण चविष्ट लागणार। तर यावरून मी खोबरा किस टाकून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते, म्हणजे हा आतमधून बघा किती छान असा मऊ झालेला आहे। बघू शकता अजिबात असा कडक वगैरे नाही झालेला आहे आणि जास्त शिजलेला पण नाही आहे, अगदी मऊ मोदक झालेले आहेत। हे पेढा जसं असतो ना त्याच प्रकारे हे मोदक झालेले आहेत। खूपच चविष्ट बनतात हे मोदक आणि खूपच सोपी पद्धत आहे, जास्त काही साहित्य पण लागत नाही। एकदा तरी हे रव्याचे मोदक नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।